विजयसिंग पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक केली। गेवराई तालुक्याचे आमदार विजयसिंग पंडित यांच्या विरोधात वक्तव्य केलं आहे। त्यामुळे संतापलेल्या पंडित समर्थकांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला। तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गेवराईमध्ये समर्थकांनी लक्ष्मण हाकेंच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला। हाके बीडमध्ये येताच हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली। तर पंडित समर्थक आणि हाके समर्थकांनी घोषणाबाजी सुद्धा यावेळी केली आहे। दरम्यान स्वतः विजयसिंग पंडित याच्यामध्ये आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। ते आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून आपण याविषयी माहिती घेऊयात। पंडित सर, हाकेंच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे आणि हे तुमच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे। तुमचं काय म्हणणं यावर? जे काही प्रकार घडलेला आहे तो क्रियेला प्रतिक्रिया आहे आणि एवढा उन्माद, एवढं बेतालपणे बेलगानपणे वागायचं आणि हे कोण खपून घेणार आहे? हा, कशामुळं आणि काय कारण? 3-4 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये येऊ, तिथं बैठका घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करायची, काहीतरी विष कालवायचं, काहीतरी वक्तव्य करायचं, खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं, तुला दंडुक्याने मारू, एकेरी भाषेत बोलायचं। मला दंडुक्याने मारू म्हणजे आम्ही क्षत्रिय आहे, दंडुक्याने मारणार पैदा होणार आहे मला अजून? काय कारण? म्हणजे जरांगे पाटलाचे बॅनर लावले माझ्या समर्थकांनी, माझ्या सहकार्यांनी माझ्या भागामध्ये जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या संदर्भात बॅनर लावलेले असतील, ते बॅनर पाहून याला का पोटसूळ उठायले? मी त्याच्यावरचा जो काय मजकूर आहे तो आपण पहा, माहिती घ्या काय मजकूर आहे काय नाही। प्लेन बॅनर फक्त लावले समर्थनार्थ। तू सांगणार कोण आम्हाला? आणि काही बोलतो म्हणे मी तिथं येऊन घोडे लावतो। अहो, तुमच्या माहितीच तो मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे। मी तर त्या माझ्या भागामध्ये मतदारसंघामध्ये सध्या नाही, मी मुंबईला आहे। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते अजितदादा पवार साहेब पालकमंत्री आहे। उलट तिथली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे। बीडमध्ये वातावरण त्या भागामध्ये आधीच कलुषित झालेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी 3 दिवस झाले गप्प आहे। पण सर, आता जी ही दगडफेक झालेली आहे, तुमच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी ही जी दगडफेक केली आहे, त्याला तुमचं समर्थन आहे का? नाही, समर्थन माझं असण्याचं काही कारण नाही। मी सकाळपासून त्याने जे वक्तव्य केलं सकाळी येऊन टीव्हीवर की मी तिथं यायलो आणि तुझ्यामध्ये दम असला तर तू येऊन तुला घोडे लावतो, तेव्हापासून माझे जे समर्थक आहेत, माझे सहकारी आहेत, त्यांच्या भावना तीव्र होत्या। जर कायदेशीर मार्गाचा अवलंब का नाही केला? तुम्ही म्हणताय की भडकवण्याचा प्रयत्न करताय, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, मग तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब का नाही केला? हो, तुम्ही तक्रार केली आहे? त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर मी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क केला। माझे जे लोक आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत। माझी विनंती आहे की त्याला प्रतिबंध करा। तो म्हणतोय मी तुझ्या गावामध्ये येऊन तुला घोडे लावीन, अशा पद्धतीची एकदम खालच्या पातळीवरची भाषा बोलतोय आणि कुणाला धमक्या दाखवतो, कुणालाही बोलतो। अजितदादांच्या बाबतीत तू वक्तव्य करतो, ह्याची लायकी काय, ह्याची पात्रता काय? मी जर म्हणलो असतो, जर मी हे केलं असतं तर त्याला त्या गेवराईच्या बीड जिल्ह्याच्या हद्दीत सुद्धा येता आलं नसतं। मी उलट आमच्या लोकांना त्या ठिकाणी समजून सांगितलं। लोक आमचे एका जागेवर मी बसून ठेवले तिथं, जबाबदार आमचे जे काही तिथले लोक आहेत, कार्यकर्ते, त्यांना तिथं थांबवलं। हे आता जे काही लोक इतकी अख्ख्या मतदारसंघामध्ये तीव्र भावना आहे, मी फोनवर सगळ्याला समजून सांगतोय, परंतु अशा पद्धतीनं येणं, लोकांना उचकवणं आणि काहीतरी त्यांना भडकवणं हे ह्याचं कामच आहे। महाराष्ट्रामध्ये ह्याचं हे चालू आहे, ह्याला कुठंतरी लगाम लावला पाहिजे। मग आता तुम्ही तक्रार करणार आहात का? पोलिसांची मदत घेणार आहात का? पोलिसांना पहिलेच आमच्या लोकांनी तक्रार दिलेली आहे, जाऊन पोलिसांना तक्रार दिलेली आहे। तो येण्याच्या पहिलेच दुपारीच त्याच्या बाबतीतलं जे काय याला येऊ देऊ नका, इथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा पद्धतीचं जिल्हा प्रशासनाला पोलिसांनी दखल घेतली आहे। हो, पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने ते दखल घेतायत, काळजी घेतायत, परंतु हा एकदम सुटलेला जातीच्या जीवावर ओबीसी बांधवांचा मी कैवारी आहे असं हा दाखवतो। त्याला मला सांगायचं आहे की तिथं तुझ्या विरोधात आंदोलन करणारे आमचे जे काही सहकारी आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ओबीसी आमचे धनगर बांधव आहेत।
हा काय ओबीसीचा कैवारी नाहीये. हा यांनी काय हा काय ह्याच्या मागे अख्खा ओबीसी समाज आहे का? पंडित सर, एक आरोप असाही होतोय की हाके वारंवार जरांगेंना विरोध करतायत, त्याच्यामुळे हा प्रसंग घडलेला आहे का आजचा? हो, त्याला काही ना काहीतरी कुदांड काढायचं आहे, काहीतरी खुसपट काढायचं आहे आणि स्वतःला लाईमलाईट, त्याची पात्रताच काय नाहीये, त्याची लायकी नाही. त्याला फक्त लाईमलाईट मध्ये येणे, काहीतरी असं भंपक करणे, भंपक वक्तव्य करणे. तुम्ही माहिती घ्या ना, मी 3 दिवसापूर्वी तो काय बोललेला आहे ते दाखवा, काय बोललाय आणि कशामुळं, आणि ह्याचं काय ऐकून घेणार आम्ही? असं ऐकून घ्यायला दंडुक्याने हे करणार आणि ते कोण ऐकून घ्यायला तयार आहे? आमच्यावर भाषा करतो का अशी? आता तरी मी जर का सांगितलं असतं, म्हणलं ना तुम्हाला, बीड जिल्ह्याच्या हद्दीत हे येऊ शकला नसता. पण तुम्ही तक्रार केली तरी सुद्धा ते बीड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर हा सगळा प्रसंग घडलाय, त्याच्यानंतर ही दगडफेक झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ पोलिसांनी त्यांना रोखलेला नाहीये. नाही, पोलिसांनी कसं, पोलिस त्यांचे हे करतायत, त्यांचं काम ते करतायत, असं कसं नाही रोखणार? कायदा सगळ्यांना, मी म्हणलं मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे, मी पोलिसांना तेच सांगितलं की तुम्ही काळजी घ्या, कायदा आणि सुव्यवस्था त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. आम्ही जर बोललो नसतो तर तो गेला असता का नीट तिथून? पिटाळून लावलाय त्याला, चप्पलनी मारलाय त्याला. ती लोकांची जनभावना आहे ती. पण तुम्ही सत्तेत आहात पंडित सर, तुम्ही सत्तेत आहात आणि तुमचे कार्यकर्ते हे आता ज्या पद्धतीनं मारहाण करतायत किंवा हल्ला करतायत, हे योग्य वाटतंय का? तुम्ही बघा ना तिथं त्या व्हिडिओ मध्ये बघा, त्याचे व्हिडिओ आलेले आहेत. ते कशा पद्धतीने हे करायला लागलाय, शिवीगाळ करतोय, कशा पद्धतीने त्यांचे लोक हे करतायत ते बघा ना. म्हणलं ना तुम्हाला, क्रियेला प्रतिक्रिया आहे, क्रियेला प्रतिक्रिया आहे. आणि ही जनभावना आहे. हे असं गेवराईमध्ये जमणार नाही. आम्ही काळजी घेऊ, कायदा आणि सुव्यवस्था, आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. कायदा हातात घेण्याचा आमचा प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही. पण हे अशा पद्धतीने येणं आणि मुद्दामून लोकांना हे करणे, उचकून देणे, हे बंद झालं पाहिजे ना. आणि नेहमीच चालू आहे ह्याच सारखंच. अतिशय खालच्या पातळीला जाऊन बोलणे, जबाबदारीनं वागलं पाहिजे. तुम्ही तुमचं न्याय हक्कासाठी, तुमचे जे काही विषय असतील त्याच्यासाठी तुम्ही लढा, त्याच्या बाबतीत काही दुमत नाही. आता माझे अनेक जे काही सहकारी आहेत, काय ओबीसी समाजाच्या प्रश्नासाठी ते लढतायत, माझे सहकारी आहेत, माझ्या बरोबरचे. आता एक गरजवंत मराठ्यांचा लढा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी उभा केलेला आहे. त्याच्यासाठी आमचे लोक आणि आम्ही पाठिंबा जर दिला असला तर ह्याला काय करायचं, हे कोण सांगणार आहे? या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आणि ह्याला काय झालेलं आहे, कुणी आवरायला तयार नाही. तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, मुद्दा लक्षात आलाय पंडित सर. मात्र एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की कायदेशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे. तुम्ही जे आरोप करताय ते अतिशय गंभीर आहे, त्यामुळे आता पुढे कायदेशीर मार्गाने सगळ्या काही गोष्टी होतील अशी अपेक्षा आपण करूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर विजयसिंग पंडित, ज्यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप होतोय, संशय आहे, त्यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकून घेतलेली आहे. आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे तिथं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, मागील काही दिवसांपासून बैठका घेत आहेत आणि त्याच्यामुळे हा जो हल्ला झालाय किंवा त्यांच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे ही जनभावना असल्याचं विजयसिंग पंडित यांनी म्हटलंय.